आज आपण संच धड्याचा शेवटचा टॉपिक बघणार आहोत, संचातील घटकांची संख्या. यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे येतात. ती कशा पद्धतीने सोडवायची ते आपण बघू. आणि संचातील आधारित घटकांच्या संख्येशी निगडित एक सूत्र सुद्धा आहे जे आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया संचातील घटकांची संख्या. जर ए संच असा असेल की ए बी सी पी आर क्यू झेड, तर या संचात एकूण टिंबटिंब घटक आहेत. तर आपण ते मोजून सांगू शकतो. 1 2 3 4 5 6 7 घटक आहे या संचामध्ये. म्हणजेच एखाद्या संचामध्ये एकूण किती घटक असतात त्याला संचातील घटकांची संख्या असं म्हणतात. संचातील घटक किंवा घटकांची संख्या n आणि त्या संचाचं नाव असे दाखवितात. मग जर मला असं म्हणायचं असेल की संच ए मध्ये एकूण 7 घटक आहेत, तर ते गणिती भाषेत n संच ए बरोबर 7 असं मी म्हणणार. याचा अर्थ झाला संच ए मधील घटकांची संख्या 7 आहे. या गणिती वाक्याचा अर्थ झाला संच ए मधील घटकांची संख्या 7 आहे किंवा संच ए मध्ये 7 घटक आहेत. असं जर मी n ऑफ p बरोबर 15 असं म्हटलं तर याचा अर्थ संच p मध्ये 15 घटक आहेत. n ऑफ m बरोबर 0. यावरून तुमच्या काय लक्षात येईल की संच m हा रिक्त संच आहे. 0 घटक म्हणजे त्याच्यात एक पण घटक नाहीये आणि ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला आपण रिक्त संच म्हणतो. तर अशा पद्धतीने संचातील घटकांची संख्या आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर या ठिकाणी मी काही संच लिहितो आणि त्या संचातील घटकांची संख्या किती आहे हा विचार आपण करूया. P बरोबर 2 4 6 8, Q बरोबर संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. A INDA इंडिया शब्दातील अक्षर आय डबल घेत नाही म्हणून तो दोनदा आलेला नाही. बी बरोबर रिक्त संच काहीच नाही त्यात. नंतर AEIOU स्वर, इंग्रजीतील स्वर. तर यामध्ये आपल्याला किती घटक दिसतात? 1 2 3 4 म्हणजेच NP बरोबर 4 असं तुम्ही सांगू शकता. म्हणजे संच ए मध्ये 4 घटक आहेत. नंतर NQ 1 2 3 4 5 6 7 आठवड्यातील वार आहे इंग्रजीत लिहिलेले. आठवड्यात एकूण 7 वार असतात म्हणून याची संख्या आहे 7. नंतर N ऑफ ए म्हणजे संच ए तील घटक 1 2 3 4 4च घटक आहेत. नंतर हा रिक्त संच असल्यामुळे n ऑफ b ची किंमत येईल 0 कारण त्यात एकही घटक नाही. आणि हा इंग्रजीतील स्वर आहेत 1 2 3 4 5 म्हणून n ऑफ c ची किंमत येईल 5. तर अशा पद्धतीने कोणत्याही घटकातील संचांची संख्या आपल्याला सांगता येते. संच जर शांत असेल तरच
त्या संचातील घटकांची संख्या सांगता येते. अनंत संचासाठी आपण सांगू शकत नाही. आणि संचातील घटकांची संख्या सांगता येण्यासाठी संच हा यादी पद्धतीने लिहिलेला पाहिजे. उदाहरणार्थ, जर m संच असा असेल की m बरोबर x such that x belongs to n, x is less or equal to 10, तर आता या संचात किती घटक आहे हे तुम्ही तोपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत हा संच तुम्ही यादी पद्धतीने लिहित नाही. कारण जो संच आपल्याला दिला आहे तो गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याला यादी पद्धतीने लिहित नाही तोपर्यंत तुम्ही संचातील घटक सांगू शकत नाही. मग x n संचातील घटक म्हणजेच नैसर्गिक संख्या ज्या 1 पासून चालू होतात आणि x ची किंमत 10 किंवा 10 पेक्षा लहान पाहिजे. इथं बरोबरचं चिन्ह पण आहे, पेक्षा लहान आणि च्या इतकी म्हणजे 10 इतकी किंवा 10 पेक्षा लहान म्हणजे 10 पण घ्यावा लागेल. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता तुम्ही m संचातील घटकांची संख्या सांगू शकता. एकूण 10 घटक आहे त्यामध्ये. म्हणजेच जोपर्यंत संच यादी पद्धतीने मांडत नाही तोपर्यंत तुम्ही त्या संचातील घटकांची संख्या सांगू शकत नाही. आता संचातील घटकांच्या संख्येशी निगडीत एक सूत्र आहे. त्यासाठी आपण 2 उदाहरणे बघणार आहोत आणि दोन्हीही उदाहरणांना चालेल असं एक सूत्र आपण स्वतःच तयार करणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये ए संच दिलेला आहे 1 2 3 4 आणि बी संच दिलेला आहे 5 6 7. तर या ठिकाणी आपण जर ह्या 2 संचांना एकत्र केलं तर ए संयोग बी कसा तयार होईल, तर 1 2 3 4 आणि बी मधले सुद्धा 5 6 7. मग यावरून तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की n ऑफ ए म्हणजे संच ए मध्ये एकूण किती घटक आहे, तर 1 2 3 4 आणि n ऑफ बी म्हणजे संच बी मध्ये किती घटक आहे 1 2 3. आणि जर मी ए आणि बी एकत्र करून नवीन संच तयार केला ज्याला आपण 2 संचांचा संयोग असं म्हणतो, तर मग या संयोगामध्ये किती घटक पाहिजे, तर या दोघांच्या बेरजे इतके म्हणजे 7. तर बघा आहेत का 1 2 3 4 5 6 7. म्हणजेच n ऑफ ए युनियन बी मध्ये एकूण 7 घटक आहे आणि ते या दोघांच्या बेरजेने तयार झाले. म्हणजेच n ऑफ ए संयोग बी ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर ए तील घटक अधिक बी तील घटक असं सूत्र वापरलं तर चालेल असं आपल्याला या उदाहरणावरून वाटतं. आता हे उदाहरण बघा. ए बी सी डी ई आणि बी उदाहरण बघा. ए ई आय ओ यू. आता n ऑफ ए मध्ये किती घटक आहे 1 2 3 4 5. प्रथम आपण ए युनियन बी सुद्धा लिहूया म्हणजेच ए संयोग बी. तर यामध्ये ए दोनदा आलेला आहे आणि ई पण दोनदा आलेला आहे. त्यांना आपण 2 वेळा लिहिणार नाही. म्हणजेच ए बी सी डी ई
नंतर ए आणि ई दोनदा लिहिणार नाही, मग आय ओ आणि यू. यावर तुमच्या असं लक्षात आलं की एन ऑफ ए मध्ये एकूण 5 घटक आहे, एन ऑफ बी मध्ये सुद्धा 5 घटक आहे. तर हे दोघ संच एकत्र केल्यानंतर म्हणजेच ए व बी चा संयोग घेतल्यानंतर 10 घटक पाहिजे होते, परंतु यामध्ये 10 घटक नसून 1 2 3 4 5 6 7 8च घटक आहे. म्हणजेच या ठिकाणी मात्र ए संयोग बी ची किंमत एन ऑफ ए संयोग बी ची किंमत ए तील घटक अधिक बी तील घटक यांच्या इतके नाही. म्हणजे हे सूत्र जे इथं सत्य झालं ते इथं सत्य होत नाही. मग गडबड काय होते, तर जेव्हा ए आणि बी मध्ये काही सामायिक सुद्धा घटक असतील ज्यांना आपण ए छेद बी असं म्हणतो, तर ते किती घटक आहे बघा, तर ए आणि ई. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला अजून एका गोष्टीचा विचार करावा लागतो, एन ऑफ ए छेद बी चा सुद्धा, ज्याच्यात किती घटक होते 2. आणि ह्या 10 मधून ह्या दोघांच्या बेरजेमधून जर हे 2 सामायिक घटक वजा केले तर तुम्हाला आता बरोबर आकडा मिळाला एन ऑफ ए संयोग बी चा. म्हणजेच हे सूत्र जर आपल्याला सत्य करायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज 10 येते, परंतु याची किंमत मात्र 8च आहे. म्हणजेच 10 मधून मला 2 वजा करावे लागतील आणि हे 2 म्हणजेच हे घटक आहे एन ऑफ ए छेद बी. हे सूत्र बरोबर आहे. आता हे सूत्र इकडे पण लागू पडतं का, तर हो. जर मी त्या सूत्राला वजा एन ऑफ ए छेद बी लिहिलं तर तुम्हाला इकडे ए छेद बी सुद्धा लिहावा लागेल. तर ए आणि बी मध्ये एकही घटक सामायिक नसल्यामुळे हा रिक्त संच येतो. त्यामुळे ए छेद बी तील घटकांची संख्या 0 होते. म्हणजेच याची किंमत एकूण 7 आहे, याची 4, याची 3 आणि वजा 0. म्हणजेच या दोघांची बेरीज 7 तर येतेच, त्याच्यातून 0 वजा केल्याने काही बिघडत नाही, उत्तर तरी पण 7 बरोबर 7 येतं. आणि जर काही सामायिक घटक असतील तरी सुद्धा तेवढे घटक वजा करून या संचातील घटकांची संख्या मिळते. म्हणजेच हे सूत्र असं आहे जे एकही सामायिक घटक दोघांमध्ये नसेल तरी पण चालतं आणि सामायिक घटक असतील दोघांमध्ये तरी सुद्धा चालतं. म्हणजेच आपल्याला या सूत्राला इथून पुढे पाठ करायचा आहे. दोन संचाच्या संयोगातील घटकांची संख्या बरोबर दोघी संचातील घटकांची संख्येची बेरीज वजा दोघांमधील सामायिक संचातील घटकांची संख्या. किंवा साध्या भाषेत एन ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ए छेद बी. अशा पद्धतीने एक सूत्र असतं जे तुम्हाला पाठ करायचं राहील लक्षात. यावरून ए व बी दोन भिन्न संच असल्यास त्यांच्यासाठी आपण एक सूत्र बघितलं की ए संयोग बी तील घटक बरोबर ए तील घटक अधिक बी तील घटक वजा ए छेद बी मधील घटक, असं ते सूत्र आहे. ए व बी हे दोन संच असल्यास ए संयोग बी मधील घटक
बरोबर ए मधील घटक अधिक बी मधील घटक वजा ए छेद बी मधील घटक असं ते सूत्र तुम्हाला पाठ करायचं आहे. यामध्ये 1 2 3 4 पैकी कोणतेही 3 किमती दिलेल्या असतील तर चौथी किंमत तुम्हाला काढता येते. यावर एक उदाहरण कसं विचारलं जाऊ शकतं की ए बरोबर x असा की x n संचातील घटक x 3 ची पट आणि x लहान किंवा बरोबर आहे 15 आणि b बरोबर y असा की yn संचातील घटक ही 2 ची पट आणि y लहान किंवा बरोबर आहे 10. तर n ऑफ a संयोग b व n a छेद b ची किंमत काढा. सर्वप्रथम दिलेले संच आपल्याला यादी पद्धतीने लिहावे लागतील. मग ए संचाचा विचार केल्यास x ही 3 ची पट आहे म्हणजे 3च्या पाड्यात येणाऱ्या संख्या, n म्हणजे नैसर्गिकच आणि 15 किंवा 15 पेक्षा लहान म्हणजेच 3 पासून तर 15 पर्यंत 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 म्हणजेच तुम्हाला n ऑफ a ची किंमत किती मिळाली 1 2 3 4 5. बी साठी त्यांनी म्हटलंय की y नैसर्गिक संख्या असून 2 च्या पटीत आहे, 2 च्या पाड्यातील 10 किंवा 10 पेक्षा लहान म्हणजेच बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 म्हणजे n ऑफ b मध्ये सुद्धा किती घटक आहेत 5. आता आपल्याला a छेद b लिहावा लागेल. a छेद b म्हणजे a आणि b मध्ये जे सामायिक घटक असतील ते उचला. फक्त माझ्या मते एकच सामायिक घटक आहे आणि तो म्हणजे 6. यावरून n ऑफ a छेद b ची किंमत मिळाली आपल्याला 1. आता मी या सूत्राच्या साहाय्याने a संयोग b म्हणजे याची किंमत काढू शकतो. याची किंमत आपण डायरेक्ट संच लिहूनच काढली पण याची संच न लिहिता सूत्राच्या साहाय्याने काढू शकतो. कशी n ऑफ a संयोग b बरोबर n a अधिक n b वजा n a छेद b बरोबर याची किंमत 5 याची किंमत 5 वजा याची किंमत 1. 5 आणि 5 10 10 तून 1 गेला 9 म्हणजेच n ऑफ a युनियन b म्हणजेच a संयोग b मध्ये एकूण किती घटक असले पाहिजे 9. तर अशा पद्धतीने उदाहरणं या सूत्राशी निगडीत असतात. परंतु या सूत्रावरून जास्तीत जास्त उदाहरणं जी विचारतात ती शाब्दिक उदाहरणे विचारतात जे आपण हे सूत्र वापरून सोडवू शकतो. आणि काही शाब्दिक उदाहरणे जी आहेत ती आपण व्यंगचित्राच्या साहाय्याने सुद्धा सोडवू शकतो. यानंतर आपण अशाच शाब्दिक उदाहरणांकडे वळूया. तर हे सूत्र पाठ करायचं आहे
ज्याच्यावर आधारित अशा प्रकारची गणित विचारली जातात. एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. बावन्न विद्यार्थ्यांना खो खो आवडते. असा एकही विद्यार्थी नाही. की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. यापैकी एकही खेळ आवडत नाही असा एकही विद्यार्थी नाही. तर क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. तर क्रिकेट व खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती? फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती? आता बघा, हे गणित आपण सूत्राच्या सहाय्याने सुद्धा सोडवू शकतो आणि व्यंगचित्राच्या. अगोदर आपण सूत्राचा विचार करणार आहोत. सूत्र पद्धतीने हे गणित कसं सोडवता येईल आणि सेम गणित आपण व्यंगचित्राने सुद्धा सोडवू शकतो. तर तुम्हाला जो मार्ग सोपा वाटेल परीक्षेला तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता. एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते आणि 52 विद्यार्थ्यांना खो खो आवडतो. आता 45 आणि 52 जरी एकत्र केले तर आकडा 70 च्या पुढे जातो आणि विद्यार्थी तर फक्त 70च आहेत. मग 92, 97 म्हणजे 70 च्या पुढे आकडा गेला. मग मला सांगा, याचाच अर्थ कोणी ना कोणी असे विद्यार्थी ज्याला क्रिकेटही आवडतं आणि खो खोही आवडतं. म्हणजे काही मुलं असे ज्यांचं नाव दोन्हीकडे पण आलेले आणि तसे विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला शोधायचे ज्याला क्रिकेटही आवडतं आणि खो खोही आवडतं. मग ते विद्यार्थी कोणते? तर हे जे दोन संच आपण मांडले
या दोन संचातील सामायिक विद्यार्थी आपल्याला शोधायचे आहे. त्यासाठी आपण दोन संच घेऊया. ए संच कोणता आहे? क्रिकेट आवडणारे विद्यार्थी. क्रिकेट आवडणारे विद्यार्थी. आणि बी संच कोणता आहे? खो खो आवडणारे विद्यार्थी. आणि ए आणि बी संचाचा जर आपण छेद घेतला तर हा संच म्हणजे कोणता राहील? दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी. कारण याच्यात आपण ए आणि बी मधले सामायिक नावं घेतो, म्हणजे असे काही विद्यार्थी ज्यांना क्रिकेटही आवडतं आणि खो खोही आवडतो त्यांची नावं दोन्हीकडे पण असणार आहे. म्हणून ए संयोग ए छेद बी हा संच कसा आहे? दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी. दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी. आणि जर ए संयोग बी म्हणजेच वर्गातील एकूण विद्यार्थी, वर्गातील एकूण विद्यार्थी. कारण प्रत्येक मुलाला कोणता ना कोणता तरी खेळ आवडतो, म्हणजे असं एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. म्हणजे प्रत्येक मुलाचं नाव एक तर ए किंवा बी मध्ये कुठेतरी आलेलं आहे. म्हणजे ए आणि बी चे जर मुलं एकत्र केले तर उत्तर किती मिळायला पाहिजे? 70 वर्गातले एकूण विद्यार्थी. मग आता बघा, जर मी ह्या माहितीवरून एन ऑफ ए लिहिण्याचा प्रयत्न केला तर एन ऑफ ए म्हणजे क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती इथे दिलेले? 45. एन ऑफ बी म्हणजेच खो खो आवडणारे किती विद्यार्थी ते सुद्धा दिलेले उदाहरणामध्ये 52. आणि एन ऑफ ए संयोग बी वर्गात एकूण किती विद्यार्थी ते सुद्धा मला माहिती आहे, 70 विद्यार्थी. तर मी एन ऑफ ए छेद बी म्हणजे दोन्ही आवडणारे विद्यार्थी काढू शकतो. त्यासाठी माझ्याकडे सूत्र होतं, ते सूत्र टाकू. सूत्र काय आहे? एन ए संयोग बी बरोबर एन ए अधिक एन बी वजा एन ए छेद बी. आणि आता किमती टाका. एन ए संयोग बी ची किंमत आहे 70, याची किंमत आहे 45, याची किंमत आहे 52 वजा याला आपण तसंच ठेवू ए छेद बी मधील घटक. मग 70 बरोबर हे झाले 97 वजा एन ए संयोग बी. मला याची किंमत काढायची तर त्याचं चिन्ह पहिले अधिक करावं लागेल. म्हणजे हा एन ए छेद बी मी इकडे आणतो, तिकडे तो वजा आहे, इकडे आला तर तो अधिक होईल. म्हणजे 70 अधिक एन ए छेद बी बरोबर 97. आणि आता हा 70 तिकडे नेला तर काय होईल? वजा ए छेद बी बरोबर 97 वजा 70. म्हणून एन ऑफ ए छेद बी बरोबर यांची वजाबाकी केली तर 27 विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोघही खेळ आवडतात. दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी. म्हणजेच आपल्याला जो प्रश्न विचारला होता की तर क्रिकेट व खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा, ती आपण काढली 27. आता अजून एक प्रश्न विचारलाय, फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती? तर बरेच जण म्हणतील की क्रिकेट आवडणारे विद्यार्थी तर सर दिलेले आहे ना 45,
परंतु ह्या 45 मध्ये काही मुलं असे ज्यांना खो खो पण आवडतं, मग ते मुलं नकोय आपल्याला, त्यांना फक्त क्रिकेटच आवडायला पाहिजे असे काढायचे असतील तर हे जे सामायिक विद्यार्थी आहे 27 ते 45 मधून वजा करा, म्हणजे उरलेले विद्यार्थी असे असतील ज्यांना फक्त आणि फक्त क्रिकेटच आवडत असेल. म्हणून पुढच्या प्रश्नाचं उत्तर फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी. फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी. क्रिकेटची एकूण मुलं आहे 45. या 45 मध्ये 27 जण असे होते ज्यांना क्रिकेटही आवडतं आणि खो खो सुद्धा, तेवढे वजा करा, म्हणजेच उरलेले 15तून 7 गेले 8, हातच्या परत दिला, 4तून 3 गेले 1, 18 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त आणि फक्त क्रिकेट आवडतं. तर अशा पद्धतीने सूत्र वापरून आपण हे गणित कसं सोडवू शकतो ते बघितलं. सेम गणित आपण वेन चित्राच्या साहाय्याने सुद्धा सोडवू शकतो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा बघा मी कसं कसं सोडवलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण संच मांडले, त्यामध्ये प्रत्येक संचात किती किती विद्यार्थी दिलेले होते ते सगळं आपण इथे मांडल्यानंतर ते त्यांच्या भाषेत सुद्धा लिहून घ्यायचं आणि यापैकी कोणती तरी एक किंमत आपल्याला काढायची आहे. तिथे प्रश्नचिन्ह लिहून सूत्र मांडा, सूत्रात किमती टाका, जी किंमत दिलेली असेल ती आपल्याला मिळते. आता हे गणित आपण वेन चित्राच्या साहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करू. वेन चित्राने विचार केल्यास आपल्याला ए संच कशासाठी घेतलाय आपण, क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. किती आहेत ते क्रिकेट आवडणारे मुलं, 45. आणि बी संच हा खो खोचा होता, 52 विद्यार्थ्यांना खो खो आवडतं. आणि वर्गातील एकूण जी मुलं आहेत ती किती आहेत, 70. बरोबर. आता व्हेन चित्राचा विचार केल्यास हा ए संच आहे क्रिकेट आवडणाऱ्यांचा आणि बी संच आहे खो खो आवडणाऱ्यांचा. परंतु दोघांमध्ये दोघेही खेळ आवडणारे काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला माहिती नाही, त्याला आपण एक्स मानूया. बरोबर. म्हणजेच असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना क्रिकेट पण आवडतं आणि खो खो पण आवडतो, पण ते किती ते आपल्याला दिलेलं नाही. मग ए संचामध्ये एकूण किती मुलं आहेत, 45. त्याच्यापैकी एक्स मुलांची नावं इकडे आली, म्हणजे फक्त ह्या भागामध्ये 45 वजा एक्स मुलं राहिले असते. कारण काही मुलं इथं आलेले ना, तेवढे आपण वजा केले तर उरलेले इकडं. कारण पूर्ण ए मध्ये 45 मुलं आहेत आणि त्याच्यापैकी काही मुलं इथं पकडले आपण, मग उरलेले मुलं किती, 45 वजा हे इथं पकडलेले एक्स. तसंच बी मध्ये एकूण 52 मुलं आहेत, त्याच्यातले पण एक्स मुलं इकडे पकडले, म्हणजे इथं किती उरले, 52 वजा एक्स. आणि हा संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचा संच यू आहे. म्हणजेच थोडक्यात ए युनियन बी संच येतो. मग आपल्याला माहिती आहे की हे मुलं अधिक हे मुलं अधिक हे मुलं बरोबर एकूण मुलं. हे जे विद्यार्थी हे फक्त क्रिकेट आवडणारे, हे दोन्ही आवडणारे आणि हे फक्त खो खो आवडणारे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फक्त क्रिकेट आवडणारे अधिक दोन्ही आवडणारे अधिक फक्त खो खो आवडणारे बरोबर वर्गातील एकूण मुलं जे 70 दिलेले आपल्याला. हे गणित सोडवलं की तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल आणि तो एक्स म्हणजेच
दोनही खेळ आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या. मग आता -x आणि +x कॅन्सल झाले, 45 आणि 52 97 झाले, -x बरोबर 70. x ची किंमत काढायची पण तो वजा आहे, त्याला तिकडे नेल्यावर तो अधिक होईल. 97 बरोबर 70 अधिक x. आता x काढायचा आहे तर 70 इकडे पाठवा, तो इकडे येऊन वजा होईल, म्हणजेच x ची किंमत तुम्हाला मिळाली 27, जी मागाशी पण आपल्याला मिळाली होती. आणि x म्हणजेच काय, कॉमन भाग, आणि कॉमन भाग म्हणजेच काय, सामायिक, दोघेही खेळ आवडणारे विद्यार्थी. आणि 45 मधून x ची किंमत वजा केली की इथले विद्यार्थी म्हणजे फक्त कोणते विद्यार्थी होते, फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी. मग हे सगळं लिहून घेतल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता, फक्त क्रिकेट खेळ आवडणारे विद्यार्थी, फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी बरोबर 45 वजा x. या भागामध्ये फक्त क्रिकेटवाले 45 वजा x ची किंमत तुम्ही 27 काढली, आणि 45 मधून 27 गेले तर 18 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त क्रिकेट आवडतो. आणि x वाले विद्यार्थी म्हणजे दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी होते. ते दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी तर किती होते ते, 27. म्हणजे दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी पण काढले आणि फक्त क्रिकेटवाले पण काढले. तर माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची शाब्दिक उदाहरणे व्यंगचित्राच्या साहाय्याने जास्त सोपी जातात, जास्त लवकर सुटतात. परंतु चॉईस तुमच्यावर आहे, तुम्ही दोघ पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता. तर अजून एक शाब्दिक उदाहरण बघूया आणि आजचा पाठ संपवूया. तर संचातील हा शेवटचा टॉपिक आहे. यावर सुद्धा खूप गणित म्हणजे असल्या प्रकारची शाब्दिक उदाहरणे परीक्षेला हमखास विचारली जातात. हे क्रिकेट आणि खो खोचं, त्याचप्रमाणे कॉफी आणि चहाचं एक उदाहरण संग्रहात दिलेलं आहे. ते खूप फेवरेट आहे शिक्षकांचं. तर बघूया तेच एक उदाहरण. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात. साठ विद्यार्थी कॉफी घेतात. आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात. ही दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न
विद्यार्थ्यांची संख्या काढा. तर एकही पेय न घेणारे किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. असल्या प्रकारची उदाहरणे ही सूत्रापेक्षा भिन्न चित्राने जास्त चटकन आणि लवकर सुटतात. या ठिकाणी सूत्रावरून सोडवताना थोडीफार गडबड होऊ शकते, परंतु वेन चित्राने मात्र हे गणित खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर सुटू शकेल. म्हणून आपण हे गणित वेन चित्राच्या साहाय्याने सोडवूया. एक लक्षात ठेवा की जेव्हा असे काही गणित असतात ज्यात एकूण विद्यार्थी संख्या जी दिलेली असते, त्यात असेही काही विद्यार्थी असतात की जे चहा आणि कॉफी किंवा ज्या दोन गोष्टी दिलेल्या असतील, जसं मगाच्या उदाहरणामध्ये क्रिकेट आणि खो खो होतं. मगाशी दिलेलं होतं की प्रत्येक विद्यार्थी कोणता ना कोणता तरी एक खेळ खेळत होता किंवा त्याला आवडत होता. पण इथे काही विद्यार्थ्यांना चहा आवडतो, काहींना कॉफी आवडते, काहींना दोघेही आवडतात, परंतु दोघेही न आवडणारे सुद्धा काही विद्यार्थी आहेत. अशा वेळेला सूत्रापेक्षा ते गणित व्हेन चित्राने जास्त सोपं जातं. तर आपण असं समजूया, यू म्हणजेच विश्वसंच, थोडक्यात वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या. जर तुम्ही यू ला वसतिगृहातील विद्यार्थी म्हटलंय तर एन ऑफ यू ची किंमत किती यायला पाहिजे? 125. म्हणजे टोटल 125 विद्यार्थी आहेत त्या वसतिगृहात. नंतर ए हा कोणता संच आहे? चहा घेणारे विद्यार्थी. चहा घेणारे विद्यार्थी. आणि चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे 80. नंतर बी संच असा आहे, कॉफी घेणारे विद्यार्थी. कॉफी घेणारे विद्यार्थी. आणि त्यांची संख्या आपल्याला किती दिलेली आहे? 60. बरोबर. मग मी जर ए आणि बी यांना एकत्र करून संच लिहिला तर हा ए एकत्र नाही, सामायिक ए छेद बी, तर चहा व कॉफी दोन्ही घेणारे विद्यार्थी. आणि असे किती विद्यार्थी ते पण आपल्याला सांगितले, 20 विद्यार्थी आहेत. आणि आता बघा, तुम्ही एक्स असा एक अंक माना जे चहा व कॉफी दोन्ही न घेणारे आहेत. आणि आपल्याला या एक्स चीच किंमत काढायची, दोघेही पेय न घेणारे विद्यार्थी. मग आता यासाठी याची व्हेन आकृती कशी येईल ते आपण बघूया. तर हा संपूर्ण वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा संच आहे, ज्याला आपण यू म्हटलं होतं. त्याच्यात किती विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे? 125. यामध्ये काही ए विद्यार्थी आहेत जे चहा पिणारे आहेत, आणि बी विद्यार्थी आहेत जे कॉफी पिणारे, आणि हे एक्स विद्यार्थी जे ए मध्ये पण नाही आणि बी मध्ये पण नाही, बाहेर, म्हणजे ते चहा पण घेत नाही, कॉफी पण घेत नाही. पण ते किती विद्यार्थी ते आपल्याला माहिती नाही. दोन्ही घेणारे विद्यार्थी आपण इथं मांडूया पहिले. किती विद्यार्थी दोन्ही घेणारे? इथे बघा 20 विद्यार्थी. पण ए संचामध्ये एकूण किती विद्यार्थी होते? 80. त्याच्यापैकी 20 मुलांची नावे इकडे आलेली आहेत, म्हणजेच इकडे किती असतील आता?
80 वजा 20 म्हणजे 60. म्हणजे ए मध्ये एकूण 80 विद्यार्थी, मुलं डायरेक्ट इथं 80 लिहितात. मग हे 80 आणि हे 20, मग ए मध्ये 100 विद्यार्थी झाले. ए मध्ये 100 दिलेले आहे का? नाही, 80 आहे. त्याच्यातले 20 मुलांची नावं इकडे आली म्हणजे इकडे 60च विद्यार्थी आहे, आणि 60 पैकी 20 इकडे आली म्हणजे इकडे 40च विद्यार्थी आहे. आणि आता या माहितीवरून आपण असं म्हणू शकतो की ह्या पूर्ण यू संचामध्ये टोटल 125 विद्यार्थी होते. म्हणजेच हे अधिक हे अधिक हे अधिक हे, तेव्हा 125 व्हायला पाहिजे. म्हणजेच फक्त चहा पिणारे अधिक दोन्ही पिणारे अधिक फक्त कॉफी पिणारे अधिक काहीही न पिणारे असे एकूण विद्यार्थी आहेत 125. तर 100 हे दोघं मिळून आणि हे 20 किती झाले? 120 अधिक हा x बरोबर 125. हा 120 तिकडे गेला तर वजा होईल, म्हणजे 125 वजा 120 म्हणून x बरोबर 5. तर 5 विद्यार्थी असे आहेत जे चहा व कॉफी दोन्हीही न घेणारे आहेत. म्हणून आपलं उत्तर आलं दोन्ही पेय न घेणारे विद्यार्थी. किती आहेत? फक्त 5. तर अशी काही उदाहरणे असतात जी व्हेनचित्राच्या साहाय्याने चटकन सुटू शकतात. बऱ्याचशा मुलांना तर असं एवढं लिहिता पण येत नाही. हे न लिहिता डायरेक्ट असं सोडवलं तरी चालू शकतं, पण असं लिहिणं जास्त चांगलं वाटतं, सुटसुटीत वाटतं आणि आपल्यालाही समजायला सोपं जातं. तर यावरून आपल्याला इतरही काही प्रश्न विचारू शकले असते की फक्त चहा घेणारे किती? तर 60. फक्त कॉफी घेणारे किती? 40. हे तर असे विद्यार्थी ज्याच्यामध्ये काही सामायिक पण येतात. म्हणून व्हेनचित्राच्या साहाय्याने गणित जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ते जास्त इझी जातं. तर अशा पद्धतीने आपला संच धडा आज इथे संपलेला आहे. म्हणजेच आपला जॉमेट्रीचा एक धडा झालाय, भूमितीचा आणि बीजगणिताचा सुद्धा. तर यातील उदाहरण संग्रह आणि अभ्यास संच जे काही असतील ते सर्व सोडवा. त्यात काही अडचणी आल्या तर मला कळवा.